नमस्कार पालकांनो, तुमच्या घरामध्ये मूल जर सातत्याने तुमचं आणि तुमच्या बायकोचं किंवा पत्नीचं भांडण होतं आहे, वादविवाद होत आहेत, सातत्याने मतभेद होत आहेत, तुम्ही एकमेकांवर ओरडताय, एकमेकांचा अपमान करत आहात, एकमेकांचं अजिबात ऐकून घेत नाही आहात, टोकाला जात आहात, तर अशा अत्यंत स्फोटक वातावरणामध्ये आणि सततच्या भांडणामध्ये जर तुमचं मूल मोठं होत असेल, तर ते मूल ज्या वेळेला मोठं होईल स्वतः त्यावेळेला त्याच्या वागण्यामध्ये काय काय बदल होऊ शकतात. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्याची जी सेल्फ एस्टीम आहे किंवा स्वप्रतिष्ठा आहे ती खालावलेली असणार आहे. त्याला स्वतःविषयीचा विश्वास राहणार नाही. त्यामुळे लोकांमध्ये मिसळण्याचा ज्या वेळेला त्याच्यावर वेळ येईल त्यावेळेला त्याचा स्वतःचा आत्मविश्वास पूर्ण संपलेला असेल. मग हे मूल काय करेल तर ते दुसऱ्यांना खुश करण्यासाठी सतत त्या लोकांबद्दल चांगलं बोलेल, खुशमस्कऱ्या बनू शकतं ते. कारण त्याच्या मनात ही भीती असणार आहे की हे लोक मला सोडून जातील, हे लोक मला एकटं पाडतील, मला नाकारतील, रिजेक्ट करतील, त्यांच्या गटामध्ये त्यांच्या ग्रुपमध्ये मला स्थान मिळणार नाही. आणि असं जे घाबरलेलं मूल असतं त्या मुलाच्या बाबतीमध्ये पुढे काय होतं की त्याला हा विश्वासच राहत नाही की आपण जगण्याच्या लायक आहोत की नाही. त्याच्यामध्ये अत्यंत संवेदनशील अशा प्रकारचे बदल घडून येतात जे आपल्याला जाणवतील. मोठ्या प्रमाणावर त्याच्या स्वभावामध्ये बदल झालेले आपल्याला दिसून येतात. त्याचे सारखे मूड चेंज होत असतात कारण स्वतःच्या मनातल्या भावना ओळखता येत नाही. मूल भरकटलेलं, गोंधळलेलं, घाबरलेलं असतं. आणि सगळ्यात वाईट याच्यामध्ये एक गोष्ट जी घडते ती ही की तो मोठा झाल्यानंतर किंवा ती मोठी झाल्यानंतर त्यांच्या पार्टनरशी वागताना ते कधीही प्रेमाने मायेने वागू शकत नाहीत. कारण त्यांनी लहानपणापासून मोठा होईपर्यंत रोमॅन्टिक रिलेशनशिप किंवा आईवडिलांचं नातं किंवा पती पत्नीचं नातं हे कशा पद्धतीने पुढे न्यायचं असतं याचा नेमका चुकीचा वस्तुपाठ पाहिलेला असतो, ऐकलेला असतो आणि अनुभवलेला असतो. आणि हे जे सगळे व्रण असतात, ह्या ज्या सगळ्या जखमा असतात त्या पालकांनो खूप काळपर्यंत, दीर्घ काळपर्यंत मुलांच्या मनात टिकून राहतात. नात्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक पद्धतीने, निरोगी पद्धतीने नातं कसं फुलवायचं, निर्माण करायचं, पुढे घेऊन जायचं, त्याची बांधिलकी कशी जपायची, एकमेकांचा आदर कसा राखायचा हे आपल्या वागण्यातनं मुलांना शिकवायचं काम आपलं आहे. म्हणून पालकांनो आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जर आपण आपल्या घरामध्ये मुलाच्या मनाला आणि भावनेला तसंच विचारांना पोषक असं सुरक्षित प्रेममय वातावरण देऊ शकलो तरच मुलाचा नात्यांवरती विश्वास राहील. अन्यथा हे मूल कधीही आपल्या नात्यामध्ये विश्वासाला स्थान देऊ शकणार नाही. धन्यवाद.